हे जे असतं ना, तुम्ही इथं गुरफटू नका. आई सांगते लहान बाळ असतं त्याला काहीच कळत नाही, सापाजवळ खेळायला जातो तो, जाते की नाही, सापाजवळ खेळायला जाते. ती साप दोरी म्हणून गळ्यात घालायची त्याची तयारी असते, पण ती आई पाहिलं की ती आई ती बाळाला उचलते आणि तो साप आहे म्हणून सांगते. पण ते आईला तळमळ असते. आईला काय वाटतं, आई काय म्हणते आपल्याला राग राग, अरे तुझा मुर्दा आहे तर सावलीत करू दे रे, म्हणते की नाही आई, राग राग तुझा मुर्दा सावलीत करू दे म्हणते. म्हणजे आईचं हे कसं बोलणं असतं, राग राग असते का नाही, पण ते तळमळीचं असते आणि प्रेमाचं असते. म्हणून कितीही काही याच्याबद्दल बरेच दृष्टांत देता येतील, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला आता पुढे पुढे चालायचं आहे. म्हणून असे कितीही अनंत अनंत संतांचे तुम्हाला मला दृष्टांत देता येतील आणि असे अनंत उपकार आहेत. मी तुम्हाला काय सांगू असाच मला प्रश्न पडलेला आहे. म्हणून महाराज पहिल्या अभंगाच्या पहिल्या संत आजचे चालते बोलते देव आहेत बर का. देव सुद्धा धोका देऊ शकतो म्हणतात, देव सुद्धा धोका देतात की नाही, देव सुद्धा देवाने सुद्धा धोका दिलेला आहे. पण संत फक्त संत आहेत जे तुम्हाला या भवरोगातून या भवपाशातून मुक्त करतात, ते संत असतात. आणि ते संत तळमळीनं सांगत असतात. एकदा एक गृहस्थ होते, झोपी गेले, रात्री झोपला, झोपीमध्ये मोठा श्रीमंत होता तो, आणि बायकोला म्हटलं मला 4 वाजता उठायचे बर का, मला कोर्टात जायचे, मला तारीख आहे, बाहेर गावी जायचे, हे बीडला जायचे, परळीतून यायचे, परळीतले आमचे ग्रस्त होते, जिल्ह्याच्या ठिकाणी केस आहे आणि मला बीडला सकाळी जायचे, तर तू 4ला उठव म्हटले. 4ला उठव म्हटल्यावर रात्री झोपले ना ते, आता बिनधास्त झोपले, झोपायची सवय होती, सकाळी जाग येत नव्हता जरा. मग बायकोला वाटलं आता ह्यांना उठायचे, ते माणूस झोपला मध्ये मित्र होते, असे काही कुसंगतीचे मित्र होते स्वप्नात बर का. कुसंगतीच्या मित्रासोबत ते चोरी करायला गेला, सदग्रस्त चोरी करायला गेला, आणि चोरी करायला गेल्यानंतर मध्ये गेले आणि बाहेर येताना बराच माल त्यांनी, सोने चांदी बराच माल भरला. तेवढ्यामध्ये घरातले घर मालक आले, जागे झाले, त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पोलिसांच्या गाडीचा आवाज यायला, हॉर्नचा आवाज यायला लागलाय, आणि ते मध्येच अडकले. त्यांनी बाहेरून कडी लावून घेतली चोरांना मध्ये पकडण्यासाठी. आम्ही तितक्यात बायकोनं उठवले, उठा ना, तुम्हाला जायचंय ना, तुम्हाला बीडला जायचंय ना, तारीख आहे ना कोर्टाची, उठा ना, उठा. ते उठा, कुठे पोलीस, हॉर्न ऐकू यायला, नको, मला बाहेर नाही जायचं, मला नाही बाहेर जायचं. मग तू म्हणले कुठे, आपण म्हणलं ते पोलीस, मी एवढा माल घेतला होता, कुठे पोलीस. म्हणजे हे कसं सगळं स्वप्नात झालं.